पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना डिवचले। आगामी काळात ठाण्यात भाजपच एक नंबर राहील असं विधान करून येत्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिंदेचे नेते आणि नाईकांमध्ये वाकयुद्ध रंगले। पाहूया। भाजपच्या गणेश नाईकांनी पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात जाऊन एकनाथ शिंदेंना डिवचले। ठाणे जिल्ह्यात भाजपच एक नंबर राहील असं विधान भाजपचे मंत्री गणेश नाईकांनी केले। मागच्या अनेक दिवसांपासून नवी मुंबईचे भाजप नेते गणेश नाईक आणि ठाण्यातील शिंदेंच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलं। त्याचा सिलसिला नाईकांनी सुरू ठेवलाय। ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष निश्चितपणे एक नंबर राहणार आहे। याच्याविषयी कुठल्या ज्योतिषाची हात बघण्याची गरज नाही। नवी मुंबई भाईंदर येथे भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महापौर पद आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा यावेळेला भारतीय जनता पक्षच त्या ठिकाणी नेतृत्वावर आहे। याआधी आगामी महापालिकांच्या दृष्टिकोनातून भाजपच्या नाईकांनी ठाण्यात जाऊन जनता दरबार भरवला होता। त्यानंतर शिंदेंना लॉटरीसारखं मुख्यमंत्री पद मिळालं होतं म्हणून नाईकांनी टीका केली होती। त्यामुळे आगामी ठाणे महापालिका निवडणूक महायुतीत होईल की स्वतंत्र लढवल्या जातील याबद्दल चर्चा होत आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।